15 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशविघातक घुसखोरांविरोधात एका मोठ्या मोहिमेची घोषणा केली होती। आता याच घोषणेला प्रत्यक्षात आणण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय। देशातील बेकायदेशीर घुसखोरी आणि त्यामुळे होणारा अनैसर्गिक लोकसंख्या बदल रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता थेट संस्थात्मक कारवाई सुरू केली आहे। 26 मे 2026 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका उच्चस्तरीय समितीची घोषणा केली आहे। या हाय प्रोफाईल समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नावलेकर यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे, ज्यामुळे या संपूर्ण मोहिमेला कायदेशीर आणि मजबूत संस्थात्मक पाठबळ मिळाले। अमित शाह यांनी थेट इशारा दिलेला आहे की भारताच्या भूमीवर राहणाऱ्या प्रत्येक बेकायदेशीर घुसखोराला शोधून काढलं जाईल आणि देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांना योग्य रस्ता दाखवला जाईल। पण या समितीचे नेमके काम काय असेल? ही समिती देशाच्या विविध भागांमध्ये बेकायदेशीर घुसखोरी आणि इतर असामान्य घटकांमुळे होणाऱ्या लोकसंख्येतील बदलांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहे। गेल्या काही वर्षात देशातील काही विशिष्ट सीमावर्ती आणि अंतर्गत जिल्ह्यांमध्ये एका विशिष्ट समुदायाच्या लोकसंख्येमध्ये अचानक आणि अनपेक्षित वाढ झालेली आहे। हा निसर्ग नियम नसून एका जाणीवपूर्वक आणि धोरणात्मक बेकायदेशीर स्थलांतराचा परिणाम आहे, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये या घुसखोरीचा थेट फटका भारतीय नागरिकांच्या हक्कांवरती बसतो। घुसखोरांमुळे देशातील रोजगार, सरकारी कल्याणकारी योजना, जमीन, गृहनिर्माण आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येतो। तसंच संवेदनशील भागात स्थानिक वाद आणि सामाजिक अस्थिरता निर्माण होते। म्हणूनच आता सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांची कडक पडताळणी केली जाणार आहे, जेणेकरून बनावट कागदपत्रांच्या आधारे कोणत्याही घुसखोराला भारतीय नागरिकांच्या हक्कांवरती दरोडा टाकता येणार नाही। हा लढा केवळ एका भागापुरता मर्यादित नाही। अमित शाह यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश सीमांवरील सुरक्षेचा आढावा घेत घुसखोरीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी कडक पाळत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। या मोहिमेत सीमा सुरक्षा दल, गुप्तचर यंत्रणा, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन एकत्र काम करणार आहे। न्यायमूर्ती नावलेकर यांची समिती लवकरच आपला सुनियोजित अहवाल सादर करेल आणि त्यानंतर संपूर्ण देशात एक नॅशनल ॲक्शन प्लॅन म्हणजेच राष्ट्रव्यापी कृती आराखडा लागू केला जाईल। थोडक्यात सांगायचं झालं तर मोदी सरकार आता घुसखोरीकडे केवळ एक तत्कालिक समस्या म्हणून पाहत नाही, तर अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील या विरोधात एक दीर्घकालीन प्रिव्हेंटिव्ह गव्हर्नन्स मिशन म्हणजेच प्रतिबंधनात्मक शासन मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। लोकसंख्येचे योग्य संनियंत्रण आणि संस्थात्मक तयारीच्या जोरावर घुसखोरांना चाप लावण्याची ही देशातील आजवरची सर्वात मोठी तयारी आहे। यावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।